नमस्कार. मी नवल शिंदे. अनेकांना असं वाटतं की समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले 11 मारुती म्हणजे केवळ दर्शनाची जुनी ठिकाणं आहेत. पण हे अर्धसत्य आहे. खरं ऑकल्ट ट्रूथ असं आहे की हे महाराष्ट्राच्या भूमीवर तयार केलेले 11 सर्वात मोठे पॉवर स्टेशन्स आहेत. ज्याला आपण फक्त भक्ती समजतो, त्यामागे समर्थांनी एक खूप मोठं एनर्जी सायन्स पेरलं होतं. या मूर्ती बनवण्यासाठी चुना, वाळू आणि शिसे का वापरलं गेलं? हे मारुती मंदिरं का एवढी उंचावर बांधली गेलीत? भीमरूपी स्तोत्र हे केवळ स्तुतिपर शब्द नसून ती एक विशिष्ट व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी कशी आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 11 मारुतींच्या एनर्जी ग्रिडने स्वराज्याचं भविष्य कसं बदललं? आजच्या या मास्टर क्लासमध्ये आपण या सर्व रहस्यांचा उलगडा करणार आहोत. हा एपिसोड शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा इनर शिफ्ट तुमच्या आयुष्यातील भीती कायमची काढून टाकणार आहे. चला तर मग सुरू करूया आजचा ऑकल्ट भक्ती योग मास्टर क्लास. 17वे शतक म्हणजे चहूबाजूंनी आलेला परकीय आक्रमणांचा विळखा, स्वतःचे असे कोणतेही सैन्य नाही, आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे समाजाच्या मनात खूप खोलवर रुजलेली ती अगतिकता. हो, ती अगतिकताच सर्वात मोठा शत्रू होती त्या काळात. अगदी बरोबर. आपण नेहमी विचार करतो ना की जेव्हा एखादा समाज असा पूर्णपणे कोलमडून पडतो, तेव्हा त्याला वाचवण्यासाठी एखाद्या शूर राजाची गरज असते, किंवा एखादा मोठा लष्करी उठाव तरी व्हावा लागतो. हो ना. पण आज आपण एका अशा माणसाची कथा उलगडणार आहोत, ज्याने हातात प्रत्यक्ष तलवार न घेता महाराष्ट्रात चक्क एक अदृश्य फौज उभी केली, आणि या फौजेनेच पुढच्या स्वराज्य लढ्याचा भक्कम पाया रचला. खरं तर हाच तो इतिहास आहे जो आपण बऱ्याचदा फक्त एका धार्मिक दृष्टिकोनातून पाहतो. आपण त्याची राजकीय किंवा सामाजिक खोली समजून घ्यायला विसरतोच. अगदी. तत्कालीन समाज हा संसार असार आहे, जे नशिबात आहे तेच भोगावे लागेल, अशा अत्यंत निराशावादी गर्तेत अडकला होता. अशावेळी समाजाला फक्त देवळात बसून प्रार्थना करायला सांगणे हा काही उपाय नव्हताच मुळी. हो, नुसत्या प्रार्थनेने काहीच होणार नव्हतं. नक्कीच. त्यांना गरज होती ती जगण्याची नवी उमेद देणाऱ्या एका प्रखर रणनीतीची. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच अचूक रणनीतीचा वेध घेणार आहोत. आज आपल्याकडे मुख्य स्रोत म्हणून पु.व्ही. हर्षे यांनी अत्यंत अभ्यासपूर्णरित्या लिहिलेले समर्थस्थापित 11 मारुती हे पुस्तक आहे. हो, खूपच सविस्तर मांडणी आहे या पुस्तकात. हो ना. समर्थ रामदास स्वामींनी केवळ मंदिरे का बांधली नाहीत, त्यांनी मारुतीच्या रूपाने समाजाला कसे संघटित केले, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण शोधणार आहोत. पण या प्रवासाची सुरुवात एका अत्यंत नाट्यमय घटनेतून होते. तो लग्नाचा प्रसंग. हो, तोच. रामदासांचं मूळ नाव नारायण. त्यांच्या लग्नाचा तो प्रसिद्ध प्रसंग आपण सगळेच जाणतो. लग्न मंडपात पुरोहितांनी सावधान हा शब्द उच्चारताच नारायणाने थेट मंडपातून काढता पाय घेतला. पण इथेच एक मोठा गैरसमज होऊ शकतो. अनेकांना असं वाटतं की तो संसाराच्या जबाबदारीतून केलेला एक पळपुटेपणा होता. हो, तसा विचार येणं साहजिक आहे. पण हर्षे यांच्या पुस्तकातून हे खूप स्पष्ट होतं की तो पळपुटेपणा नसून ती एका अत्यंत मोठ्या ध्येयाची सुरुवात होती. नारायणासाठी सावधान हा शब्द एक खडबडून जागे करणारी हाक होती. त्यानंतर ते थेट नाशिकजवळील टाकळी येथे गेले. बर. आणि तिथे त्यांनी तब्बल 12 वर्ष घोर तपश्चर्या केली. बापरे, 12 वर्षे. पण मला एक सांगा, ही तपश्चर्या नेमकी कशी होती? कारण आपण जेव्हा तपश्चर्या हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर एखादा ऋषी डोळे मिटून शांतपणे झाडाखाली बसलेला दिसतो. हां, तिथेच तर खरा फरक आहे. रामदासांची तपश्चर्या अजिबात निष्क्रिय नव्हती. म्हणजे रोज पहाटे उठून नदीच्या कमरे इतक्या थंडगार पाण्यात उभे राहून त्यांनी श्रीराम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा चक्क 13 कोटी वेळा जप केला. 13 कोटी वेळा? हो, 13 कोटी. आणि याबरोबरच वेद, उपनिषदे आणि विविध शास्त्रांचा सखोल अभ्यासही केला. मला इथे एक शंका आहे. म्हणजे कमरेइतक्या थंडगार पाण्यात तासनतास उभे राहणे हे थोडे शरीराला कष्ट देण्यासारखे किंवा एक प्रकारची शिक्षा असल्यासारखे वाटत नाही का? यातून समाजाचे कसे भले होणार होते? तुमचा हा प्रश्न अत्यंत रास्त आहे. पण यामागचं विज्ञान आणि मानसशास्त्र आपण समजून घ्यायला हवा. ते स्वतःला शिक्षा देत नव्हते मुळी. मग ते काय करत होते? ते स्वतःच्या शरीराला आणि मनाला अतिउच्च पातळीवर कणखर बनवत होते.
कोणत्याही हवामानात, कोणत्याही कठीण परिस्थितीत तग धरून राहण्याची ती एक कठोर शारीरिक चाचणीच होती. अच्छा, म्हणजे एक प्रकारचं फिजिकल ट्रेनिंग होतं हे. अगदी. पुढे जाऊन संपूर्ण महाराष्ट्रभर पायी फिरून जो लोकसंग्रह करायचा होता, जो विचार पेरायचा होता, त्यासाठी लागणारी अफाट शारीरिक क्षमता ते यातून कमवत होते. याच काळात त्यांना मारुतीचं दर्शन झाले आणि नारायणाचे रामदास हे नाव पडले. ठीक आहे, म्हणजे त्यांची शारीरिक आणि मानसिक तयारी झाली. पण इथे मला पुस्तकातील एका मुद्द्यावर थोडं अधिक स्पष्टीकरण हवे. हो, विचारा ना. रामदास स्वामी हे प्रभू रामचंद्रांचे निस्सीम भक्त होते, हे तर आपण जाणतो. त्यांनी रामाला आपले सर्वस्व मानले होते. मग जेव्हा त्यांनी समाजात जाऊन मंदिरे उभारण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांनी रामाची मंदिरे उभारण्याऐवजी मारुतीची मंदिरे का निवडली? हो, हा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणजे हा मूळ उद्देशाला दिलेला बगल वाटत नाही का थोडा? अजिबात नाही. खरं तर हाच या संपूर्ण रणनीतीचा आणि त्यांच्या प्रगल्भ विचारसरणीचा गाभा आहे. तत्कालीन परिस्थितीचा आपण थोडा विचार करूया. तो काळ आदिलशाही आणि निजामशाहीच्या जुलमाचा होता. हो, अत्यंत अस्थिर काळ होता तो. लोकांची घरेधरे, शेती अजिबात सुरक्षित नव्हती. दिवसाढवळे आया बहिणींची आबरू लुटली जात होती. अशावेळी समाजाला मर्यादांचे पालन करणाऱ्या शांत आणि संयमी रामाची गरज नव्हती. बरोबर. त्यांना गरज होती ती अन्याय पाहताच संतापाने पेटून उठणाऱ्या राक्षसांचा संहार करणाऱ्या रामाच्या रुद्र रूपाची. म्हणजे लोकांना आध्यात्मिक शांतीपेक्षा स्वतःचे रक्षण करण्याच्या ताकदीची जास्त गरज होती, असे तुम्हाला म्हणायचे आहे. नक्कीच, 100%. आणि म्हणूनच रामदास स्वामींनी बलोपासनेची संकल्पना मांडली. बलोपासना म्हणजे शक्तीची उपासना. हो, मारुती किंवा हनुमान हे केवळ हात जोडून उभे राहणारे भक्तीचे प्रतीक नाहीये. तो अफाट शारीरिक शक्ती, तीक्ष्ण बुद्धी, गणिमी कावा आणि निस्वार्थ सेवेचे मूर्तिमंत प्रतीक आहे. खरे. दुर्जनांचा संहार करणारा तो बलदंड मारुती तरुणांना आपला आदर्श वाटावा, हा त्यामागचा अत्यंत स्पष्ट हेतू होता. हे ऐकताना मला जाणवतंय की ही खऱ्या अर्थाने तळागाळातून उभी राहिलेली एक मोठी लोकचळवळ होती. ग्रासरूट मूव्हमेंट ज्याला आपण म्हणतो. अगदी बरोबर शब्द वापरलात. पण ही मंदिरे नेमकी काम कशी करत होती? ती फक्त दर्शनासाठी होती की त्यामागे आणखी काही यंत्रणा होती? केवळ दर्शनासाठी तर ती नक्कीच नव्हती. रामदासांनी स्थापन केलेली ही मारुतीची मंदिरे म्हणजे गावागावातील कुस्तीचे आखाडे किंवा बलोपासनेची केंद्रे बनली होती. अरेच्चा, म्हणजे तिथे व्यायाम चालत असे? हो तर. तिथे रोज सकाळी तरुणांनी एकत्र यायचे, सूर्यनमस्कार घालायचे, कुस्त्या खेळायच्या आणि लाठीकाठीचं प्रशिक्षण घ्यायचे. असा दंडकच त्यांनी घालून दिला होता. म्हणजे मंदिरात येऊन फक्त घंटा वाजवून परत जायचे नाही, तर तिथे अक्षरशः घाम गाळायचा. अगदी. शरीर कमवल्याशिवाय राष्ट्र उभं राहणार नाही, हा विचार त्यांनी तिथे रुजवला. खूपच भारी. पण मग आपण जेव्हा 11 मारुतींच्या स्थापनेकडे वळतो, तेव्हा या 11 मंदिरांचा भौगोलिक विस्तार कसा होता आणि त्यांच्याशी जोडलेल्या ज्या आख्यायिका आहेत त्यांचा अर्थ आपण कसा लावायचा? आपण शहापूरच्या मारुतीपासून सुरुवात करूया, चालेल? हो, नक्कीच. शहापूरचं मारुती हा 1566 शकेमध्ये स्थापन झालेला पहिला मारुती आहे ना? बरोबर. आणि या मंदिराशी बाजीपंत कुलकर्णी यांची एक अत्यंत प्रसिद्ध कथा जोडलेली आहे. बाजीपंत हे शहापूरचे कुलकर्णी होते आणि आदिलशाही दरबारात काम करत होते. आणि ते रामदासांचे मोठे भक्तही होते. हो, एकदा काही कारणास्तव आदिलशहाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हिशोबासाठी तातडीने बोलावले, पण बाजीपंत पूजेत मग्न होते आणि त्यांना वेळेवर पोचता आले नाही. हो, पुस्तकात या कथेचे वर्णन अत्यंत नाट्यमयरित्या केले आहे. बाजीपंत न आल्यामुळे अधिकारी संतापतात, पण त्याचवेळी साक्षात रामदास स्वामी हे बाजीपंतांचे रूप घेऊन दरबारात जातात. हो, आणि अत्यंत चोख हिशोब देऊन बाजीपंतांना आदिलशाहीच्या कोपातून वाचवतात. अगदी. पण मला एक सांगा, आजच्या या विज्ञानवादी युगात या चमत्कारावर आपण कसा विश्वास ठेवायचा? म्हणजे हे थोडं अतिशयोक्ती वाटत नाही का? चमत्कार घडला की नाही अपेक्षा त्या कथेने त्यावेळी नेमके काय साध्य केले हे पाहणं जास्त महत्वाचे आहे असं मला वाटतं. म्हणजे कसं? तुम्ही स्वतःला त्या काळातील एका सामान्य शेतकऱ्याच्या जागी ठेवून विचार करा, जो आदिलशाहीच्या शिपायांना पाहून भीतीने थरथर कापत असायचा. हो, कारण त्यांच्याकडे काहीच ताकद नव्हती. बरोबर. आता जेव्हा अशी कथा गावात पसरते की आपल्या स्वामींमध्ये अशी काही अलौकिक शक्ती आहे की ते एका क्षणात रूप बदलून आदिलशहाच्या दरबारात जाऊन त्या अधिकाऱ्यांची बोलती बंद करू शकतात, तेव्हा काय होतं? तेव्हा त्या सामान्य माणसाच्या मनातील ती भीती कुठेतरी नाहीशी होते. एक्झॅक्टली. वा, म्हणजे हा एक जाणीवपूर्वक निर्माण केलेला मानसशास्त्रीय आधार होता तर.
लोकांना वाटू लागले की आपला पाठीराखा कोणीतरी असा शक्तिशाली आहे ज्याच्यासमोर हे जुलमी सत्ताधीश काहीच नाहीत. अगदी बरोबर. लोकांच्या मनातील तो न्यूनगंड काढून टाकण्यासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अशा आख्यायिका अत्यंत प्रभावी ठरल्या. ही रणनीती खरोखरच थक्क करणारी आहे. पण या 11 मारुतींमध्ये सर्वात विलक्षण रचना जर कुठे असेल तर ती चाफळमध्ये पाहायला मिळते असं मला वाटतं. हो, चाफळची रचना खूपच वेगळी आहे. तिथे रामदास स्वामींनी अंगापूरच्या डोहातून रामाची मूर्ती शोधून काढली. पण त्यांनी रामासोबत एक नाही तर चक्क 2 मारुती स्थापन केले, दास मारुती आणि प्रताप मारुती. होय, आणि या 2 मूर्तींची स्थापना हा रामदासांच्या दूरदृष्टीचा आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा सर्वात मोठा पुरावा आहे असं मी म्हणेन. ते कसं काय? रामाच्या मंदिरासमोर जो दासमारुती आहे तो अत्यंत लीन अवस्थेत हात जोडून उभा आहे. तो निस्सीम भक्तीचे, नम्रतेचे आणि सेवेचे प्रतीक आहे. बरं. पण त्याच मंदिराच्या पाठीमागे त्यांनी प्रताप मारुती स्थापन केला. हा मारुती अत्यंत उग्र, भीमरूपी आहे, ज्याने राक्षसांचा संहार करण्यासाठी चक्क रौद्र रूप धारण केले आहे. मला याची तुलना आपल्या आजच्या प्रशासकीय व्यवस्थेशी करायला आवडेल. सांगा ना. हे एखाद्या देशाच्या सरकारमध्ये शांतता मंत्री आणि संरक्षण मंत्री एकाच जागी असल्यासारखं नाही का? अरे वा, हे उदाहरण वरवर पाहता कदाचित गमतीशीर वाटेल, पण यामागील गांभीर्य खूप मोठं आहे. तुम्ही जो अर्थ काढलात ना, तो अगदी अचूक आहे. अंततेच्या काळात विकासासाठी, मूल्य रुजवण्यासाठी दासमारुतीसारख्या नम्रतेची आणि भक्तीची गरज असतेच. पण जेव्हा परकीय आक्रमणे येतात, जेव्हा समाजाच्या अस्तित्वावरच घाला घातला जातो, तेव्हा केवळ नम्रता उपयोगाची नसते. तिथे मग आक्रमकता आणि स्वतःचे रक्षण करण्याची ताकदच हवी, म्हणजेच आपला प्रताप मारुती. नेमके हेच. रामदास स्वामींना समाजाला हाच संदेश द्यायचा होता की तुमची भक्ती तुम्हाला दुर्बळ करणारी नसावी. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तुमच्याकडे शारीरिक आणि मानसिक प्रताप असणं अत्यंत गरजेचे आहे. भक्ती आणि शक्ती यांचा असा समतोल साधणारा विचार त्या काळात तरी दुसरा कोणी मांडला नव्हता. खरंय. या 11 मारुतींपैकी आणखी एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मारुती म्हणजे बहेबोरगावचा मारुती. हो, तोही खूप खास आहे. पुस्तकात दिलेल्या वर्णनानुसार ही मूर्ती कृष्णा नदीच्या पात्रात चक्क एका बेटावर स्थापन केली आहे. आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ह्या मारुतीचे मूर्तीचे दोन्ही हात असे पसरलेले आहेत, जणू काही तो कृष्णा नदीच्या पाण्याचे 2 प्रचंड प्रवाह आपल्या बाहूंनी अडवून उभा आहे. निसर्ग आणि स्थापत्यकलेचा किती सुंदर मेळ आहे हा. निसर्गाचा मेळ तर आहेच, पण त्यामागील जे रूपक आणि आख्यायिका आहे ती सुद्धा खूप अर्थपूर्ण आहे. रामायणाच्या काळात जेव्हा राम आणि लक्ष्मण याच मार्गाने दक्षिणेकडे जात होते, तेव्हा कृष्णा नदीला महापूर आला होता. अच्छा. तेव्हा मारुतीने स्वतःचे विशाल बाहू पसरून तो महापूर अडवला आणि रामाला रस्ता करून दिला, अशी ती कथा आहे. पण पुन्हा तोच प्रश्न येतो ना, ह्यातून 17व्या शतकातील माणसाला काय संदेश मिळत होता? तो मारुती म्हणजे त्या काळात समाजावर येणाऱ्या संकटांचा, परकीय आक्रमणांचा जो महापूर आला होता, तो थोपवून धरणारी एक अफाट शक्ती होती. म्हणजे एक प्रकारचं रूपक होतं हे. हो. जेव्हा लोक त्या पात्रात जाऊन त्या मूर्तीकडे पाहायचे, तेव्हा त्यांच्या मनात ही भावना निर्माण व्हायची की जर आपला मारुती एवढा मोठा पूर अडवू शकतो, तर आपण एकत्र येऊन या संकटांचा सामना का करू शकत नाही? खूपच प्रभावी विचार आहे हा. आणि या सगळ्या 11 मारुतींच्या मंदिरांमधून एक अत्यंत प्रभावी संवाद आणि माहितीचे जाळे निर्माण झाले होते असे पुस्तकात म्हटले आहे. ते कसे काम करत होते? रामदास स्वामींनी या मंदिरांचे व्यवस्थापन करण्यासाठी आपले अत्यंत विश्वासू शिष्य, ज्यांना महंत म्हटले जायचे, त्यांची नेमणूक केली होती. हे महंत भिक्षेच्या निमित्ताने गावोगावी फिरायचे. म्हणजे ते फक्त भिक्षा मागत नसत? नाही, त्यांची भिक्षा म्हणजे केवळ अन्न मागणे नव्हते. ते गावातील परिस्थितीचा, लोकांच्या मानसिकतेचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शत्रूच्या हालचालींचा अभ्यास करत असत. म्हणजे हे एक प्रकारचे अत्यंत गुप्त आणि प्रभावी असे हेरगिरीचे जाळेच होते. ह्या महंतांच्या माध्यमातून जोडले गेले होते. एक पूर्ण नेटवर्कच तयार केलं होतं त्यांनी. होय. कुठे काय घडत आहे, शत्रूचे सैन्य कुठे चालून जात आहे, या सगळ्या बातम्या ह्या कुस्तीच्या आखाड्यांमध्ये आणि मंदिरांमध्ये पोहोचत असत. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात रामदासांच्या या माहितीच्या जाळ्याचा आणि त्यांच्या शिष्यांचा खूप मोठा उपयोग झाला. हे ऐकताना अक्षरशः अंगावर काटा येतो.
पण या सगळ्या भौतिक आणि शारीरिक तयारीसोबतच रामदासांनी लोकांच्या मनावर राज्य करण्यासाठी आणि त्यांना भावनिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी एक अमोघ अस्त्र दिले, ते म्हणजे भीमरूपी स्तोत्र, किंवा ज्याला आपण भीमरूपी महारुद्र म्हणतो. मराठी साहित्यातील आणि रामदासांच्या वाङ्मयातील ही एक अत्यंत ओजस्वी रचना मानली जाते. भीमरूपी महारुद्र, वज्र हनुमान मारुती या शब्दांची नादमाधुरी आणि त्यातील ऊर्जा अशी आहे की हे स्तोत्र नुसते वाचले तरी अंगात विरश्री संचारते. पण इथं मला एक थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. विचारा. हर्षे यांच्या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे आजही अनेक लोक शनीच्या 7.5चा त्रास कमी करण्यासाठी या स्तोत्राचे पठण करतात. आता रामदास स्वामी हे अत्यंत विवेकनिष्ठ आणि वास्तववादी विचारवंत होते ना, मग ते स्वतः समाजाला ग्रह, ताऱ्यांच्या आणि 7.5च्या अंधश्रद्धेकडे वळवत होते का? हा त्यांच्या विचारसरणीत विरोधाभास वाटत नाही का? हा अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे, आणि याचं उत्तर न त्या काळाच्या सामाजिक मानसिकतेत दडलेलं आहे. तत्कालीन समाज हा 7.5 ग्रहतारे आणि नशिबावर प्रचंड विश्वास ठेवणारा होता. 7.5 म्हणजे जीवनातील अत्यंत कठीण, दुःखद आणि संकटांचा काळ असं मानलं जायचं. हो, आजही मानतात लोक. पण तुम्ही त्या 17व्या शतकातील महाराष्ट्राचा विचार करा. हो, म्हणजे सततची युद्धे, दुष्काळ. बरोबर. आदिलशाही आणि मोघलांची सततची आक्रमणे, शेतीची नासधूस, लुटालूट ही संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली एक वास्तविक भयंकर 7.5च होती. ग्रहांची 7.5 ही फक्त एक संकल्पना होती, पण हे मृत्यूचे संकट रोज त्यांच्या दारात उभे होते. ओहो, म्हणजे रामदास स्वामींनी या 7.5 या शब्दाचा वापर करून समाजाच्या खऱ्या भीतीवर उपाय शोधला. अगदी तंतोतंत. सततच्या भीतीच्या छायेखाली जगणाऱ्या समाजाला केवळ घाबरू नका, लढायला उभे राहा असे सांगून ते उभे राहिले नसते. नाहीच राहिले असते. त्यांना आधार हवा होता. हो, त्यांना एका भक्कम मानसिक ढालीची, एका अभेद्य मानसिक चिलखताची गरज होती. जेव्हा एखादा सामान्य माणूस रोज माझा रक्षणकर्ता साक्षात महारुद्र आहे, तो वज्र हनुमान आहे, हे स्तोत्र म्हणतो, तेव्हा त्याच्या मनातील ती रोजची भीती हळूहळू नाहीशी होते. भूतप्रेत समंधादी रोगव्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. म्हणजे 7.5च्या भीतीवर मात करण्याच्या निमित्तानं रामदासांनी लोकांच्या मनात एक अशी निर्भयता निर्माण केली, जी त्यांना त्यांच्या वास्तविक शत्रूंशी लढायला मानसिक बळ देत होती. ही एक अत्यंत प्रगत मानसोपचार पद्धती होती असे म्हणायला हरकत नाही. जो माणूस निर्भय होतो, ज्याच्या मनातून मृत्यूची भीती निघून जाते, तोच माणूस स्वराज्यासारख्या मोठ्या लढ्यात स्वतःला झोकून देऊ शकतो. हे स्तोत्र म्हणजे त्या काळात समाजाला दिलेलं एक मानसिक ऊर्जा देणारं टॉनिक होतं. खरोखरच हे सगळं समजून घेतल्यानंतर या 11 मारुतींकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून गेला आहे. जर आपण या संपूर्ण चर्चेचा गोषावारा काढला तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की रामदासांचं हे 11 मारुती म्हणजे केवळ दगडाच्या मूर्ती, देवळांच्या इमारती किंवा पूजा अर्चनेची ठिकाणे नव्हती. ती केवळ धार्मिक केंद्रच निश्चितच नव्हती. ती 17व्या शतकातील माहितीची आणि संवादाची मुख्य केंद्रे होती, जिथे लोक एकत्र येत असत, विचारविनिमय करत असत. ती बलोपासनेची केंद्रे होती, जिथे तरुणांच्या शरीरात रग आणि ताकद निर्माण केली जात होती. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती मानसिक ऊर्जा केंद्रे होती, ज्यांनी एका विखुरलेल्या, घाबरलेल्या आणि दिशाहीन झालेल्या समाजाला स्वराज्य लढ्यासाठी वैचारिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार केले. आणि हीच ती शिकवण होती जिने शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात एक मोठा वाटा उचलला. समाजाला एकत्र करण्यासाठी अशी एक साखळी निर्माण करणे हे एक अद्भुत संघटन कौशल्य होते. पण मग आधुनिक काळात आपण या शिकवणीचा कसा विचार करू शकतो? आज आपण कोणत्याही परकीय आक्रमणांखाली नाही आहोत. आपल्याकडे स्वतंत्र लोकशाही आहे. तरीही आजच्या माहितीच्या भडीमारात, सततच्या स्पर्धेत आणि अत्यंत तणावपूर्ण जीवनात आपल्यालाही या बलोपासनेची आणि निर्भयतेची नितांत गरज आहे असे तुम्हाला वाटत नाही का? मला वाटते आज या बलोपासनेची गरज पूर्वीपेक्षाही जास्त आहे. आज शस्त्रास्त्रांचे युद्ध नसेलही, पण मानसिक ताणतणाव, नैराश्य, आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष आणि समाजात असलेली वैचारिक फूट हे आजचे आपले मोठे शत्रू आहेत. हो, ते तर आहेतच. रामदास स्वामींची बलोपासना आज आपल्याला हेच सांगते की केवळ बौद्धिक प्रगती किंवा पैशाची प्राप्ती पुरेशी नाही. तुमची शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक खंबीरपणा तितकाच आवश्यक आहे. बाहेरील संकटांना सामोरे जाण्याची ताकद आपल्या आतच दडलेली आहे. फक्त ती जागृत करण्यासाठी आपल्याला एका शिस्तीची गरज आहे.
म्हणजे आजही जर आपण भीमरूपी स्तोत्र फक्त एक धार्मिक विधी म्हणून न वाचता त्यातील ऊर्जा आणि निर्भयतेचा अर्थ समजून वाचले तर ते आपल्याला या रोजच्या ताणतणावाविरुद्ध लढण्यासाठी एक मानसिक चिलखट नक्कीच देऊ शकते. नक्कीच. आणि या चर्चेच्या शेवटी मला एक विचार मांडायला आवडेल, ज्यावर आपण सर्वांनी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. सांगा ना. या काळात रामदासांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी, त्यांच्यात शारीरिक व मानसिक बळ निर्माण करण्यासाठी मारुती मंदिरांचा अत्यंत प्रभावी आणि रणनीतिक वापर केला. हो, आणि ती साखळी अत्यंत यशस्वी ठरली. मग आज आपण असा विचार करायला हवा की आजच्या आपल्या या विभक्त, अत्यंत गतिमान आणि पडद्यामागे हरवलेल्या जगात समाजाला खऱ्या अर्थाने एकत्र आणणारे, त्यांना आंतरिक बळ देणारे आणि समाजात पुन्हा एकदा विधायक आत्मविश्वास निर्माण करणारे असे आपले आधुनिक 11 मारुती किंवा केंद्रे कोणती असू शकतात? वा, हा खरोखरच अत्यंत मार्मिक आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपले आधुनिक 11 मारुती कोणते? ती आपली सार्वजनिक ग्रंथालये असू शकतात का, जिथे तरुण एकत्र येऊन विचारांचं मंथन करतील? किंवा ती गावोगावची क्रीडा संकुले असू शकतात. हो, किंवा एखावे असे व्यासपीठ जिथे लोक डिजिटल जगतातून बाहेर पडून खऱ्या अर्थाने एकमेकांशी संवाद साधतील. हा असा प्रश्न आहे ज्यावर सर्वांनी नक्कीच चिंतन केले पाहिजे. आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबवूया. पु.वी. हर्षे यांच्या समर्थ स्थापित 11 मारुती या पुस्तकाच्या माध्यमातून आपण 17व्या शतकातील भक्ती, शक्ती आणि एका अफाट रणनीतीचा हा अनोखा संगम आज समजून घेतला. हा विषय स्वतः आणखी सविस्तरपणे वाचण्यासाठी खूपच रंजक आहे. तेव्हा नवनवीन गोष्टी शोधत रहा, विचार करत रहा आणि हो, स्वतःमधील ती बलोपासना जागृत ठेवायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती हे केवळ दगडाचे किंवा चुन्याचे नसून ते आपल्या प्राण ऊर्जेचे म्हणजेच लाईफ फोर्सचे स्रोत आहेत. लक्षात ठेवा, मारुती हा तुमच्या बाहेर असलेला देव नसून तो तुमच्या आत असलेल्या अजेय इच्छाशक्तीचं प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही भीमरूपी स्तोत्र म्हणता तेव्हा तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला निर्भयतेसाठी रिप्रोग्रॅम करत असता. जर तुम्हाला आजच्या या माहितीमुळे तुमच्या विचारांत एक इनर शिफ्ट जाणवला असेल तर या ज्ञानाला केवळ स्वतःपुरतं मर्यादित ठेवू नका. नवल शिंदे या चॅनलवरील प्रवासात माझ्यासोबत राहण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा, जेणेकरून कोणताही ओकल्ट मास्टर क्लास तुमच्याकडून मिस होणार नाही. कॉमेंटमध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ अशा एका व्यक्तीला शेअर करा ज्याला आज आयुष्यात बलोपासनेची आणि शक्तीची गरज आहे. नवल शिंदे तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच एका गूढ विज्ञानाच्या प्रवासात. स्वतःच्या ऊर्जेचे मालक बना, सुरक्षित रहा. जय श्रीराम, जय हनुमान.